बीड संतोष देशमुख यांच्या हत्येमधील जे 3 आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। बीड प्रकरणातली सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। दर्शन खुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे 3 आरोपी फरार आहेत आणि त्यामुळे त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला 20 दिवस उलटलेले आहेत, मात्र अद्यापही 3 आरोपी फरार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? बीड मध्ये काल महामोर्चा निघाला, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात 3 आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत। तसंच अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झालेली आहेत। काय एकूण माहिती आहे? श्वेता, बीडचं राजकीय वातावरण हे काल ढवळून निघालं। काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजी असतील, मनोज जरांगे असतील किंवा सर्वपक्षीय महाराष्ट्रातले नेते असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा बीड जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी वगळता फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या सगळ्यांनी काल बीडमध्ये आक्रोश व्यक्त केला। हजारोंचा जनसमुदाय काल बीडमध्ये एकवटला होता आणि सगळ्यांची मागणी होती या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाजूला करावं, त्यांचा राजीनामा घ्यावा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या प्रकरणात ज्या आरोपीचं सातत्यानं नाव येते, खंडणी प्रकरणात ज्यावरतीवर गुन्हा दाखल झालाय त्या वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, अशा प्रकारच्या 2 मुख्य मागण्या काल सगळ्याच नेत्यांकडून व्यक्त करण्यात आल्या। यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे हे आता चौफेर 4ही बाजूने अडचणीत आले तसं दिसतंय, कारण स्वतःच्या पक्षाच्या आमदारांसह भाजपचे आणि विरोधी पक्षातल्या देखील आमदारांनी आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। प्रकाश सोळंके असतील किंवा विजयसिंह पंडित असतील, या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या सगळ्या संदर्भात ही जी काही भूमिका मांडली, त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले तसं दिसतंय। दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काल महत्त्वाचे 2 आदेश पोलीस प्रशासनाला दिलेत। पहिला मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती तात्काळ जप्त करण्यात यावी आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या व्यक्तींचे बंदुकीसोबत फोटो आहेत ते फोटो जर खरे असतील तर संबंधितांचे बंदुकीचे लायसन्स रद्द करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड ज्यावर सातत्यानं आरोप केले जातात त्या वाल्मिक कराडच्या संदर्भात सुद्धा कारवाईचा जो काही फास आहे तो आता दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। वाल्मिक कराडला अद्याप अटक झालेली नाही। विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंच्या राजाश्रयानेच तो कुठेतरी लपून बसलेला आहे आणि तो फरार आहे, त्यामुळे त्याची तात्काळ त्याला अटक करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी होत असताना वाल्मिक कराड जरी मिळत नसला तरी त्याची पत्नी मंजिली कराड आणि बीडचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची CID कडनं चौकशी करण्यात आली आहे। त्यामुळे जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये कुणीही शांत बसेल असं दिसत नाही। आपण आत्ताच ऐकलं, अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी सुद्धा ही मागणी केली की जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीतून बीडमधून जाणार नाही, त्यासोबतच धनंजय मुंडेंचा सुद्धा राजीनामा या प्रकरणात व्हायला हवा। त्यामुळे बीडमध्ये कुठेतरी राजकीय वातावरण तापत असताना स्वतः धनंजय मुंडे हे मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर गेलेत, कारण सगळ्याच नेत्यांचा, ज्यामध्ये संभाजी छत्रपती असतील, मनोज जरांगे पाटील असतील, सुरेश धस भाजपचे आमदार असतील किंवा प्रकाश सोळंके असतील, या सगळ्याच आमदारांनी काल धनंजय मुंडेंवर थेट जाहीरपणे टीका केली की धनंजय मुंडेंचा आश्रय वाल्मिकला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आता ऍक्शन मोडवर येत मुख्यमंत्री काय नेमकी पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।